ओके. आता ना बेटा आपल्याला सेकंड कन्सेप्ट स्टार्ट करायचा आहे, तो म्हणजे पी चॅनल डी मॉस्फेट. कुठला कन्सेप्ट बेटा? पी चॅनल डी मॉस्फेट. आता पी चॅनल डी मॉस्फेटचं आपल्याला सगळ्यात पहिले काय बघायचं बेटा? कन्स्ट्रक्शन. सगळ्यात पहिले त्याचं काय बघायचं? कन्स्ट्रक्शन. इथे तुमच्या डोळ्यासमोर एन चॅनल डी मॉस्फेटचं कन्स्ट्रक्शन ठेवलेलं आहे. इथे तुमच्या डोळ्यासमोर कुठलं झालं बेटा? एन चॅनल डी मॉस्फेटचं मुद्दामून ठेवलेलं आहे, कारण की एन चॅनल डी मॉस्फेट आपला झालेला होता. त्याच्याच फक्त थोडेफार चेंजेस करून आपलं पी चॅनल डी मॉस्फेटचं कन्स्ट्रक्शन होतं. कसं होतं ते दाखवायला मुद्दामून मी ते कुठलं काढले बेटा? एन चॅनल डी मॉस्फेटचं कन्स्ट्रक्शन तुमच्या डोळ्यासमोर आहे. आता चेंजेस कसे होतात? पी चॅनल डी मॉस्फेट म्हटलं ना तर सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे चेंज होतो त्याच्यामध्ये एन सबस्ट्रेट असतो. पी चॅनल म्हटलं तर त्याच्यामध्ये कुठला सबस्ट्रेट होतो बेटा? एन सबस्ट्रेट येतो. त्याच्यामध्ये काय आहे बेटा? एन सबस्ट्रेट. मग पहिला पॉईंट काय सांगतोय? पी चॅनल डी मॉस्फेट कन्सिस्ट ऑफ एन सबस्ट्रेट. दिस एन सबस्ट्रेट इज इंटरनली कनेक्टेड और समटाइम्स एक्सटर्नली कनेक्टेड. म्हणजे मागच्या सारखाच. ठीक आहे. फक्त इथे पी मागच्या याच्यात पी होतं, इथे काय आलं बेटा? एन. हा जो एन सबस्ट्रेट असतो तो कधी कधी इंटरनली कनेक्टेड असतो, कधी कधी एक्सटर्नली कनेक्टेड असतो. पुढचा मुद्दा सांगायला गेला तर इट ऑल्सो कन्सिस्ट ऑफ काय बेटा? पी टाईप डोप रिजन. आता याच्यामध्ये कुठला बेटा? पी टाईपचा डोप रिजन आहे. याच्यामध्ये काय बेटा? पी टाईपचा डोप रिजन आहे. मागच्या याच्यात कुठला होता बेटा? एन टाईपचा डोप रिजन होता. आठवतंय? मागच्या याच्यात कुठला होता? एन टाईपचा डोप रिजन होता. पी टाईपच्या डोप रिजनच्या इथून दोन टर्मिनल्स काढले, ड्रेन आणि सोर्स, विथ द हेल्प ऑफ मेटॅलिक कॉन्टॅक्ट. कोणाच्या मदतीने बेटा? मेटॅलिक कॉन्टॅक्ट. हे जे ब्ल्यू शेड मध्ये तो काय बेटा? मेटॅलिक कॉन्टॅक्ट आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा ड्रेन अँड सोर्स टर्मिनल आर टेकन आउट फ्रॉम द पी टाईप डोप रिजन. ड्रेन अँड सोर्स टर्मिनल आर टेकन आउट फ्रॉम द पी टाईप डोप रिजन. पी चॅनल आहे ना, मग पी टाईप डोप रिजन येणार आणि सबस्ट्रेट एन सबस्ट्रेट आहे. सबस्ट्रेट कुठला असेल बेटा? एन. ठीक आहे. ड्रेन अँड सोर्स टर्मिनल आर टेकन आउट फ्रॉम द पी टाईप डोप रिजन. दिस बोथ P type dope region, these both P type dope region are connected to each other with the help of कोणाच्या मदतीने बेटा? P चॅनलच्या मदतीने हे दोघांना कनेक्टेड असतात. हे दोघं एकमेकांना कनेक्टेड असतात. जसं मागच्या याच्यात काय होतं बेटा? N चॅनलच्या मदतीने कनेक्टेड होते, तसे इथे P चॅनलच्या मदतीने कनेक्टेड असतात. तसे याच्यामध्ये काय होतं बेटा? P चॅनलच्या मदतीने कनेक्टेड असतात. पुढे याच्यामध्ये गेट टर्मिनल पुन्हा इन्सुलेट केलेला असतो. गेट टर्मिनल पुन्हा काय केलेला असतो? इन्सुलेट केलेला असतो, म्हणजे सेपरेट केलेला असतो. कोणाच्या मदतीने? पुन्हा इथे काय बेटा? तुमचं सिलिकॉन डाय ऑक्साईड. पुन्हा इथे काय तुमचं? सिलिकॉन डाय ऑक्साईड. हे काय झालं माझं? कन्स्ट्रक्शन. हे काय झालं बेटा? कन्स्ट्रक्शन. मी आधीच बोललो होतो, एन चॅनलचा जर कन्सेप्ट डोक्यात बसून गेला तर पी चॅनल ऑटोमॅटिकली इझिली जातं, इझी कळतं बेटा काय काही नाही. ठीक आहे. पुन्हा एकदा पी चॅनल डी मॉस्फेट मध्ये एन सबस्ट्रेट असतो. त्याच्यानंतर ड्रेन आणि सोर्स टर्मिनल पी टाईप डोप रिजन मधून बाहेर काढलेले असतात. त्याच्यानंतर दोन पी टाईप डोप रिजन एकमेकांना पी चॅनलनी कनेक्टेड असतात. त्याच्यानंतर गेट टर्मिनल हा इन्सुलेट केलेला असतो. कोणाच्या मदतीने? सिलिकॉन डायऑक्साईडच्या मदतीने. कोणाच्या मदतीने बेटा? सिलिकॉन डायऑक्साईडच्या मदतीने. कोणाच्या मदतीने बच्चा लोक? सिलिकॉन डायऑक्साईडच्या मदतीने. ठीक आहे. हे तर झालं मराठीमध्ये. आता सगळ्याच्या सगळ्या इंग्लिशमध्ये सांगतो. दाबा फिगर शोज द कन्स्ट्रक्शन ऑफ पी चॅनल डी मॉस्फेट. इट कन्सिस्ट ऑफ एन सबस्ट्रेट. It consists of n substrate. This n substrate is internally connected or externally connected with the help of substrate. SS च्या मदतीने externally connected असतं. It also consists of drain and source terminal taken out from the P type dope region with the help of metallic contacts. With the help of काय? Metallic contacts. त्याच्यानंतर these both P type dope regions are connected to each other with the help of P channel. With the help of काय बेटा? P channel. त्याच्यानंतर gate terminal is insulated with the help of silicon dioxide. Gate terminal is insulated with the help of silicon dioxide. ओके. हे काय झालं बेटा? माझं कन्स्ट्रक्शन. कोणाचं? पी चॅनल डी मॉस्फेट. ओके. आता मोठ्या अक्षरामध्ये हेडिंग टाका पी चॅनल डी मॉस्फेट. मोठ्या अक्षरामध्ये हेडिंग टाका पी चॅनल डी मॉस्फेट. हेडिंग टाका पी चॅनल डी मॉस्फेट. पुन्हा खाली लिहा कन्स्ट्रक्शन ऑफ पी चॅनल डी मॉस्फेट. कन्स्ट्रक्शन ऑफ P channel D MOSFET. Construction of P channel D MOSFET. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, फिगर काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, फिगर काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करा, फिगर काढून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. लिखा पडी. दाबो फिगर शोज द कन्स्ट्रक्शन ऑफ P channel D MOSFET. दाबो फिगर शोज द कन्स्ट्रक्शन ऑफ P channel D MOSFET. दाबो फिगर शोज द कन्स्ट्रक्शन ऑफ P channel D MOSFET. पुढचा पॉइंट. It consists of n substrate. It consists of n substrate. It consists of n substrate. पुढचा पॉइंट.
this n substrate is internally connected to each other. This n substrate is internally connected to each other. This n substrate is internally connected to each other, or it is externally connected with the help of substrate SS, or it is externally connected with the help of SS, or it is externally connected with the help of SS. Puts a point. The drain and source terminal are taken out. The drain and source terminal are taken out. The drain and source terminal are taken out of the P region. The drain and source terminal are taken out of the P region with the help of metallic contact. With the help of metallic contact. With the help of metallic contact. Puts a point. Both the P-type regions are connected to each other. Both the P-type regions are connected to each other with the help of P channel. Both the P-type regions are connected to each other with the help of P channel. Both the P-type regions are connected to each other with the help of P channel. Puts a point. The gate terminal is insulated. The gate terminal is insulated from the P channel. The gate terminal is insulated from the P channel with the help of silicon dioxide. With the help of silicon dioxide. With the help of silicon dioxide. ओके, इथे तुमचं सगळंच्या सगळं काय झालं बेटा, कन्स्ट्रक्शन. आता आपण त्याचं वर्किंग बघणार. काय बघणार बेटा, पुन्हा आता वर्किंग. ओके ओके, आत्ताच आपण कन्स्ट्रक्शन बघितलं बेटा. आता कुठलं बघू, वर्किंग. वर्किंग बघण्याच्या आधी मी तुम्हाला बेटा एकदा रिकॉल करू इच्छितो की बाबा डिप्लिशन मॉस्फेट ऑफ एन चॅनल. डिप्लिशन मॉस्फेट ऑफ एन चॅनलचं वर्किंग आठवा. त्याच्यामध्ये VGS इज इक्वल टू 0 होतं बेटा. तेव्हा आयडी कसा होता, मॅक्सिमम. का, कारण की तिथे सगळ्यात जो इलेक्ट्रॉन्स होते तो निगेटिव्ह सप्लाय पॉझिटिव्ह सप्लायकडे अट्रॅक्ट व्हायचे बेटा, आणि ड्रेन करंट माझा फ्लो व्हायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर VGS इज इक्वल टू स्मॉल निगेटिव्ह झाले, तर इलेक्ट्रॉन्स काय झाले, रिपेल झाले. ते पी सबस्ट्रेटमध्ये काहीतरी गेले. मी जे काही बोलतोय ते तुम्हाला तेव्हाच कळेल जर तुम्ही मागचा व्हिडिओ व्यवस्थित ऐकलेला असेल तर. ठीक आहे. जेव्हा VGS इज इक्वल टू स्मॉल निगेटिव्ह असेल तर थोडेफार इलेक्ट्रॉन्स तुमचे पी सबस्ट्रेटकडे अटॅक झाले. काही इलेक्ट्रॉन्स जे होते पुन्हा ते ड्रेनकडे गेले आणि तिथे त्याच्यामुळे पुन्हा करंट माझा फ्लो झाला. तो पण करंट कसा होता, कमी होता. नेक्स्ट, वेन VGS इज इक्वल टू लार्ज निगेटिव्ह वाढवलं त्यावेळेस काय झालं, मॅक्सिमम तुमचे इलेक्ट्रॉन्स पी सबस्ट्रेटकडे अट्रॅक्ट झाले. मॅक्सिमम इलेक्ट्रॉन्स तुमचे पी सबस्ट्रेटकडे अट्रॅक्ट झाले. अट्रॅक्ट झाल्याच्या नंतर खूपच कमी म्हणजे जवळजवळ निग्लिजिबल इलेक्ट्रॉन्स तुमचे पॉझिटिव्ह सप्लाय किंवा ड्रेनकडे अट्रॅक्ट होतात. ड्रेनकडे खूप कमी इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट झाल्यामुळे ड्रेन करंट काय झालं असेल बेटा, 0 फ्लो होतो. नेक्स्ट आता कुठलं बेटा, आता वर्किंग ऑफ पी चॅनल डी मॉस्फेट. आता ना बेटा फिगर एकदाच काढली तरीही चालेल. ठीक आहे. 3-3 वेळेस काही फिगर काढत बसू नका, पण तिथे डायरेक्शन्स फक्त इथे देऊ नका. ठीक आहे. मागच्या चॅनलमध्ये इलेक्ट्रॉन्सला डायरेक्शन दाखवून मी ऍक्च्युअल तुम्हाला वर्किंग दाखवलं होतं. आता इथे काय तसं 3दा फिगर काढायची गरज नाही बेटा, एकदाच काढली तरी चालेल. आता इथे पहा वर्किंग. वर्किंग ऑफ कशाचं बेटा, पी चॅनल डी मॉस्फेट. पी चॅनल आहे तर इथे एन चॅनल होता तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स होते. इथे पी चॅनल तर याच्यामध्ये बघी काय येते बेटा, होल्स आले. याच्या इथे काय येतात बेटा, होल्स असतात. चॅनलचे इथे काय असतात, होल्स. जेव्हा VGS इज इक्वल टू 0 असतो, जेव्हा VGS इज इक्वल टू 0 असतो, हे जे होल्स आहेत ना, हे होल्स हे सगळेच्या सगळे अट्रॅक्ट होतात. कुठे बेटा, निगेटिव्ह सप्लायकडे, म्हणजे ड्रेनकडे अट्रॅक्ट झाले. निगेटिव्ह सप्लायकडे अट्रॅक्ट झाले म्हणजेच ड्रेनकडे अट्रॅक्ट झाले. निगेटिव्ह सप्लायकडे अट्रॅक्ट झाले म्हणजेच ड्रेनकडे अट्रॅक्ट झाले. मग तिथे ड्रेन करंट पुन्हा कसं असेल, मॅक्सिमम. मग केस 1 काय म्हणतो, जेव्हा VGS इज इक्वल टू 0 व्होल्ट आहे तेव्हा ड्रेन करंट माझा कसा फ्लो होईल बेटा, मॅक्सिमम फ्लो होईल. ड्रेन करंट कसा फ्लो होईल, मॅक्सिमम. आता इथे सगळ्यात 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 महत्वाचं, आपण जे वर्किंग एन चॅनलचं बघितलं होतं त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह वरती होतं, निगेटिव्ह खाली होतं. का, इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट करायचे होते म्हटलं ते पॉझिटिव्ह लागेल. आता इथे मला होल्स अट्रॅक्ट करायचे म्हटले होते निगेटिव्हच लागेल. इथे होल्स अट्रॅक्ट करायचे म्हणजे मला निगेटिव्हच लागेल. होल्स अट्रॅक्ट करायचे म्हणजे मला निगेटिव्हच लागेल. ठीक आहे. बरं, नेक्स्ट आता पुढे जेव्हा VGS इज इक्वल टू स्मॉल. ओके, आता तुम्हाला फर्स्ट केस कळाली असेल. आता मी माझी सेकंड केस सांगतो बेटा. सेकंड केस मध्ये काय घ्यायचं, वेन VGS इज इक्वल टू स्मॉल पॉझिटिव्ह घ्यावं लागेल. वेन VGS इज इक्वल टू काय घ्यावं लागेल आता, स्मॉल पॉझिटिव्ह. स्मॉल पॉझिटिव्ह का, तर हा पी चॅनल आहे. वेन VGS इज इक्वल टू स्मॉल पॉझिटिव्ह. आता जेव्हा VGS इज इक्वल टू स्मॉल पॉझिटिव्ह घेतलं त्यावेळेस काय होईल बेटा, होल्स इथे ऑटोमॅटिकली काही होल्स इकडे रिपेल केले जातील, काही होल्स अट्रॅक्ट केले जातील. काही होल्स रिपेल केले जातील, काही होल्स अट्रॅक्ट केले जातील. थोडेफार होल्स रिपेल होतात, थोडेफार होल्स अट्रॅक्ट केले जातात, म्हणून थोडासाच माझा करंट इथे फ्लो होईल. ठीक आहे.
मग आता सेकंड केस माझी काय झाली बेटा, वेन VGS इज इक्वल टू स्मॉल, काय बेटा आता पॉझिटिव्ह, वेन VGS इज इक्वल टू स्मॉल पॉझिटिव्ह, त्यावेळेस इथे थोडासा ड्रेन करंट फ्लो होईल, पण थोडासाच होईल, जास्त काय फ्लो होणार नाही. का तर थोडेफार होल्स तुमचे रिपेल केले जातील, रिपेल झाले, पण थोडेफार होल्स बाकीचे जे आहेत ते करंट फ्लो करायला मदत करतील. ठीक आहे. थर्ड केस, वेन VGS इज इक्वल टू लार्ज निगेटिव्ह, सॉरी लार्ज पॉझिटिव्ह, माय मिस्टेक, वेन VGS इज इक्वल टू काय बेटा लार्ज पॉझिटिव्ह, जास्त पॉझिटिव्ह आले की होल्स काय होतील बेटा, सगळेच्या सगळे होल्स रिपेल होतील, रिपेल होऊन ते एन सबस्ट्रेट मध्ये मिक्सअप होऊन जातील. मग काहीच होल्स शिल्लक नाही राहणार, काहीच होल्स शिल्लक राहणार नाही, म्हणून इकडे काही होल्स ड्रेन कडे जाणार नाही, ड्रेन कडे नाही गेले म्हणून तिथे माझं ड्रेन करंट पण फ्लो होणार नाही, म्हणून तिथे माझं ड्रेन करंट पण फ्लो होणार नाही. म्हणजेच काय, वेन VGS इज इक्वल टू काय बेटा लार्ज पॉझिटिव्ह, वेन VGS इज इक्वल टू लार्ज पॉझिटिव्ह, त्यावेळेस ड्रेन करंट इथे काय असेल बेटा झिरो असेल. तेच घेतलं इथे, वेन VGS इज इक्वल टू 0 व्होल्ट, 0 व्होल्ट असेल, सगळेच्या सगळे होल्स इथे अट्रॅक्ट होतील आणि ड्रेन करंट माझा मॅक्सिमम फ्लो होईल. ठीक आहे. नेक्स्ट, वेन VGS इज इक्वल टू स्मॉल निगेटिव्ह, स्मॉल पॉझिटिव्ह, थोडा पॉझिटिव्ह घेतला तर थोडेफार होल्स वरती जातील, थोडेफार होल्स तिकडे जातील, म्हणून ड्रेन करंट थोडासा फ्लो केला जाईल, म्हणून ड्रेन करंट थोडासा फ्लो केला जाईल. पुढे वेन VGS इज इक्वल टू लार्ज पॉझिटिव्ह, जास्त पॉझिटिव्ह असतील तर जास्तीत जास्त होल्स तिकडे रिपेल होतील, जास्तीत जास्त होल्स तिकडे रिपेल झाले की ऑटोमॅटिकली ड्रेन करंट काय होईल बेटा झिरो असेल, ड्रेन करंट काय असेल बच्चा लोक झिरो असेल, वरती होल्स जाणारच नाही, म्हणून ड्रेन करंट कसा असेल बेटा झिरो. म्हणजे आधीचा कन्सेप्ट जर व्यवस्थित कळाला तर पुढचे कन्सेप्ट इझिली लक्षात येतात. इथं बेटा मुद्दामून मी 4 खाचे केलेले आहेत, या 4 बॉक्स केलेले आहेत, याच्यामध्ये सगळ्याच्या सगळं डी चॅनल, डी मॉस्फेटचं आहे, एन चॅनलचं पण आहे, पी चॅनलचं पण आहे. तसंच आपण जसं मी तुम्हाला ई चॅनल शिकवेल, ईचं शिकवेल, तसे मी ईचे फिलअप करायचे आहे, तसे मी कोणाचे फिलअप करेल बेटा ईचे. फंडा कळाला. पुन्हा एकदा सांगतोय, वेन VGS इज इक्वल टू, वेन VGS इज इक्वल टू स्टार्टिंगला काय बेटा 0 व्होल्ट, वेन VGS इज इक्वल टू 0 व्होल्ट, सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन्स, सॉरी सगळेच्या सगळे होल्स कुठे जातील बेटा वरच्या बाजूला, मॅक्सिमम होल्स तुमचे वरच्या बाजूला जातील. ठीक आहे. वेन VGS इज इक्वल टू 0 व्होल्ट, मॅक्सिमम होल्स तुमच्या वरच्या बाजूला जातील आणि तिथे माझं ड्रेन करंट मॅक्सिमम फ्लो होईल. वेन VGS इज इक्वल टू काय बेटा आता स्मॉल निगेटिव्ह, वेन VGS इज इक्वल टू स्मॉल निगेटिव्ह आलं, जर मी VGS स्मॉल निगेटिव्ह घेतलं, जर मी VGS स्मॉल निगेटिव्ह घेतलं, थोडेफार इलेक्ट्रॉन्स माझे वरच्या बाजूला जातील आणि थोडेफार इलेक्ट्रॉन्स माझे रिपेल होतील, थोडेफार इलेक्ट्रॉन्स इकडे जातील ड्रेनकडे, थोडेफार इलेक्ट्रॉन्स रिपेल होतील, रिपेल होऊन ते एन सबस्ट्रेटमध्ये मिक्सअप होऊन जातील, म्हणून माझं ड्रेन करंट काय होईल बेटा कमी फ्लो होईल, तो ड्रेन करंट इथे कमी झाला आहे. नेक्स्ट, वेन VGS इज इक्वल टू लार्ज पॉझिटिव्ह, वेन VGS इज इक्वल टू काय बेटा आता लार्ज पॉझिटिव्ह, जर खूप जास्त मी पॉझिटिव्ह घेतला VGS, जर खूप जास्त पॉझिटिव्ह घेतला तर काय होईल बेटा मॅक्सिमम तुमचे होल्स जे आहेत ते सगळेच्या सगळे तुमचे होल्स रिपेल होतील, मॅक्सिमम होल्स तुमचे काय होतील बेटा रिपेल होतील आणि कुठलेच तुमचे होल्स ड्रेनकडे जाणार नाही, म्हणून ड्रेन करंटची किंमत किती असेल झिरो, म्हणून ड्रेन करंटची किंमत किती असेल बेटा झिरो. कळाले. ओके. आता बेटा आपण इथे काढताना VGS दाखवून द्या, फाईन, इथे VGS दाखवून द्या, फाईन, आणि इथे तुम्ही फक्त होल्स दाखवा, डायरेक्शन काहीच दाखवू नका, फक्त होल्स दाखवा, डायरेक्शन काही दाखवत बसू नका. फिगर काढून घ्यायची, व्हिडिओ पॉज करायचा, फिगर काढून घ्यायची, व्हिडिओ पॉज करायचा, फिगर काढून घ्यायची. वेन VGS इज इक्वल टू पॉझिटिव्ह ना, माय मिस्टेक, वेन VGS इज इक्वल टू 0, मग VGS इज इक्वल टू स्मॉल पॉझिटिव्ह, VGS इज इक्वल टू लार्ज पॉझिटिव्ह. ठीक आहे. इथे बॅटरीचे चिन्ह खूप महत्वाचे आहेत. मागच्या केसमध्ये VGS निगेटिव्ह होता, ह्या केसमध्ये VGS पॉझिटिव्ह होतो. मागच्या केसमध्ये VGS निगेटिव्ह होता, ह्या केसमध्ये VGS पॉझिटिव्ह होतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, फिगर काढून घ्यायची, व्हिडिओ पॉज करायचा आहे, वर्किंगची फिगर काढून घ्यायची. एकदाच काढा, 3-3 वेळेस काही काढायची गरज नाही, एकदाच फक्त फिगर काढून घ्या. व्हिडिओ पॉज करा, एकदाच फक्त फिगर काढा. ओके. अपेक्षा ठेवतो फिगर झाली असेल. आता लिखा पडेल, द वर्किंग ऑफ पी चॅनल डी मॉस्फेट, the working of p channel d MOSFET, the working of p channel d MOSFET can be explained by considering the three cases, can be explained by considering the three cases, can be explained by considering the three cases. Case 1, when VGS is equal to 0 volt, case 1 when VGS is equal to 0 volt, case 2 when VGS is equal to small positive, case 2 when VGS is equal to small positive,
Case 3, when VGS is equal to large positive. Case 3, when VGS is equal to large positive. Case 3, when VGS is equal to large positive. Okay, खालच्या घ्या. Case 1, when VGS is equal to 0 volt. Case 1 dash करा. When VGS is equal to 0 volt. When VGS is equal to 0 volt. When VGS is equal to 0 volt. The holes in the P channel are attracted towards the drain. The holes in the P channel are attracted towards the drain. The holes in the P channel are attracted towards the drain. The holes in the P channel are attracted towards the drain, due to which the drain current flows. Due to which the drain current flows. Due to which the drain current flows. ब्रॅकेटच्या आतमध्ये ID flows. ब्रॅकेटच्या आतमध्ये ID flows. पुढचा पॉइंट बेटा. The drain current flow here is maximum. 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 Okay. Case 2. When VGS is equal to small positive. Case 2. When VGS is equal to small positive. Check. When VGS is equal to small positive, the holes get repelled. The holes get repelled. The holes get repelled, due to which it gets attracted towards the end substrate. Due to which it gets attracted towards the end substrate. Due to which it gets attracted towards the end substrate. Puts a point. But the intensity, this is less. But the intensity, this is less. But the intensity, this is less. And still some of the holes get attracted towards the ring. And still some of the holes gets attracted. And still some of the holes gets attracted. And still some of the holes gets attracted towards the drain. Towards the drain. Due to which the drain current flows. 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 What's the point? The drain current flow here is in the less amount. The drain current flow here is in the less amount. The drain current flow here is in the less amount. The drain current flow here is in the less amount. The drain current flow here is in the less amount. The drain current flow here is in the less amount. Okay. Puढचं case 3. When VGS is equal to large positive. When VGS is equal to large positive. When VGS is equal to large positive. चलो. When VGS is equal to large positive, the holes will get repelled in the greater amount. The holes will get repelled in the greater amount. When VGS is equal to large positive, the holes will get repelled in the greater amount. The holes will get repelled in the greater amount. Hence, more holes will get attracted towards the N-type substrate. Hence, more holes will get attracted towards the N-type substrate. Hence, more holes will get attracted towards the N-type substrate. And the drain current flow here is negligible. And the drain current flow here is negligible. And the drain current flow here is negligible. ओके बच्चा लोक, आजच्या सेशनमध्ये कुठलं गेलं बेटा आपण पी चॅनलचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग. ठीक आहे. आता डी मॉस्फेटचं कन्स्ट्रक्शन, डी मॉस्फेटमध्ये एन चॅनल डी मॉस्फेट आणि पी चॅनल डी मॉस्फेट दोघं झालेले आहेत. त्याच्यात सगळ्यांचं आपण कन्स्ट्रक्शन वर्किंग दोघं बघितले. म्हणजे पहिले काय बघितलं बेटा, एन चॅनल डी मॉस्फेटचं कन्स्ट्रक्शन, मग एन चॅनल डी मॉस्फेटचं वर्किंग. पुढे पी चॅनल डी मॉस्फेटचं कन्स्ट्रक्शन, पी चॅनल डी मॉस्फेटचं वर्किंग. आता माझं चालू होईल ई मॉस्फेट. आता कुठला मॉस्फेट चालू होईल बेटा, ई मॉस्फेट. ओके बच्चा, दॅट्स ऑल. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू. गुड डे.